स्टॉकहोम सिंड्रोम याबद्दल ऐकलं आहे का, माहिती आहे का? सायकोलॉजीमध्ये हा शब्द वापरला जातो. याचा उगम आहे एका घटनेमध्ये जी स्वीडन देशाची राजधानी स्टॉकहोम इथे घडली. एका बँकेमध्ये दरोडा टाकण्यासाठी ओलीस ठेवलेल्या व्यक्तींना, त्यांना ज्याने ओलीस ठेवले त्याच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला. म्हणून ढोबळपणे विक्टिम्सना जेव्हा अत्याचार करणाऱ्यांबद्दल आपुलकी वाटू लागते त्याला स्टॉकहोम सिंड्रोम म्हणतात. आता हे का आठवलं तर नुकतीच एक बातमी समोर आली. या राम मंदिरामधून कोट्यावधींची लूट किंवा चोरी केली गेली आणि एकूण राम मंदिर निर्मितीमध्ये होणारा सुरुवातीपासूनचा घोटाळा, भ्रष्टाचारसुद्धा समोर आला. आणि मग आठवली ती लोक जी म्हणत होती आम्ही पेट्रोलसाठी नाही तर राम मंदिरासाठी यांना निवडून दिलं. आणि ज्यांना निवडून दिलं त्यांनाही हे नेमकं कळून चुकलं आहे की हे स्टॉकहोम सिंड्रोम ग्रस्त समर्थक त्यांनी वाटेल ते केलं तरी समर्थन करत राहतील. नाहीतर त्यांनी आज जे जे केलं आहे किंवा करत आहेत ते केलं असतं का? आता सांगा, देशात वारंवार परीक्षेचे पेपर्स लीक होत आहेत, त्यात या समर्थकांची मुलं भरडली जात नसतील? या समर्थकांच्या गाडीमध्ये भरायला इथेनॉल नसलेलं स्वच्छ पेट्रोल मिळतंय का? त्यांच्या गाड्यांची वाट लागत नाही आहे का? त्यामुळे विरोधकांसाठी खड्डेवाले रस्ते आणि समर्थकांसाठी गुळगुळीत रस्ते आहेत का? त्यांचे अपघात होत नसतील का? त्यांच्यासाठी माफक दरामध्ये आणि योग्य उपचार करणारी इस्पितळं बांधली आहेत का? की त्यांनाही महागड्या खाजगी इस्पितळांवर किंवा कोलमडलेल्या सरकारी आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून राहावं लागतंय? त्यांच्या मुलांसाठी स्वस्त आणि उत्तम शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत का? त्यांच्या मुलांना पदवी घेतल्या घेतल्या उत्तम नोकरी मिळते का? त्यांच्या घरात येणारे अन्न भेसळीपासून मुक्त आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. पण मग समजतं की खरं तर हे त्यांच्या समर्थकांचीच घेतात फिरकी, काय म्हणतात ते. समजा तुम्ही एखाद्या बाईकच्या मागच्या सीटवर बसलाय आणि तुम्हाला लांबचा खड्डा दिसला तर तुम्ही सावरून बसता. त्यामुळे अपघात झाला तरी किंवा इजा झाला तरी ती कमी होते. पण रस्ता खड्डेमुक्त आहे, उत्तम क्वालिटीचा आहे, गुळगुळीत आहे असे समजून बिनधास्त बाईक चालवणाऱ्याचं काय होईल अपघातामध्ये? तसंच विरोधकांना या लोकांकडनं तर अपेक्षासुद्धा नाही आहेत. त्यामुळे त्यांची येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्याची एक वेळ तयारी असते, निदान मानसिक तयारी तरी असते. पण हे सर्व छान अच्छे दिन येणार आहेत, छान होणार आहे हे समजणाऱ्या समर्थकांचं काय? विचार करा.